तर आषाढी एकादशीच्या अलौकिक सोहळ्यानं आज अवघी पंढरी नगरीत धूम निघाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। NDTV मराठीच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी थेट माता रुक्मिणीच्या गाभाऱ्यातून अलभ्य महादर्शन सर्व प्रेक्षकांसाठी दाखवलंय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमार यांनी। आषाढी एकादशी निमित्त जे आहे ते पंढरपूर अगदी सजलेलं आहे आणि माता रुक्मिणींची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांबरोबर जे आहे ती पूजा झालेली आहे। माता रुक्मिणींचं हे सुंदर असं रूप जे आहे हे आम्ही NDTV मराठीच्या मार्फत आपणास दाखवत आहोत की पांडुरंगाच्या पूजेबरोबर जे आहे ते मानाच्या वारकऱ्यांची जी पूजा आहे की त्यांनी माता रुक्मिणींची देखील पूजा केलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः सहपत्नीक जे आहेत ते या पूजेला जे आहे ते उपस्थित होते। एकंदरीत हा जो शृंगार आहे माता रुक्मिणींचा हा देखील आता अगदी नेत्रदीपक आहे। माऊली, आज पूजा झालेली आहे, आषाढीच्या काय शुभेच्छा द्याल? काय सर्व वारकऱ्यांना ना मंगलमय शुभेच्छा। मंगलमय शुभेच्छा की सर्व वारकऱ्यांना जे आहे ते आषाढी एकादशी निमित्त जे आहे त्या मंगलमय अशा शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आणि माता रुक्मिणींचा हा जो साज आहे माऊली, आजच्या पूजेला जो आहे हा या साज जो आहे त्याला किती वेळ लागलेला आहे साधारणतः? साधारण 30 ते 35 मिनिटं कालावधी लागलेला आहे पूर्ण पूजा होईपर्यंत। 30 ते 35 मिनिटं। हो, जरा वर्णन कराल का मूर्तीचं? आता मूर्ती असं काय म्हणे वर्णन करणार? स्वयंभू मूर्ती एवढेच वर्णन फक्त असताना स्वयंभू मूर्ती आहे ते आणि पाषाणापासून बनवलेलं आहे, वालुकामय। ही जी आहे ही मूर्तीची अशी गळ्यात हार आहे, काष्टा घातलेल्या आणि सुंदर अशी जी आहे ती माता रुक्मिणींची देखील मूर्ती आहे। भाविक जे आहेत ते तासन तास जे आहे ते रांगेत थांबून जे आहे ते माता रुक्मिणींचं जे आहे ते दर्शन घेत आहेत की भाविकांची देखील रीग जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहेत। पंढरी नगरी जी आहे ती आता आषाढी एकादशी निमित्त अगदी फुलून निघालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, पंढरपूर।